अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान घडामोडींना वेग। मंत्रिपदासाठी 7 ते 8 नावं आजच ठरणार असल्याची चर्चा। मात्र अमित शहा चंदीगडला रवाना। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी एबीपी माझाच्या हाती। जुन्या चेहऱ्यांसह दत्ता भरणे, इंद्रनील नाईक यांच्यासह सुनील शेळकेंचीही मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता। शिवसेना खासदारांचा एकनाथ शिंदेंना फोन। मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा आग्रह, तर महत्त्वाची खाती दुसऱ्या मंत्र्यांना न देण्याची विनंती। वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजनांमध्ये तब्बल 1.5 तास खलबतं। महायुतीत सगळं काही आलबेल असल्याचा महाजनांचा दावा। अजित पवारांचा मान राखला गेला तसाच एकनाथ शिंदेंचा योग्य तो मान राखायला हवा। केसरकरांच्या वक्तव्याची चर्चा, तर मान कसा राखायचा हे दिल्लीने ठरवावं, केसरकर यांचं आवाहन। भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा। शिवसेना नेते आझाद मैदानकडे न फिरकल्यानं नाराजीच्या चर्चांना उधाण। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत पुन्हा बिघडली। आजच्या सगळ्या बैठका रद्द। अमित शहांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होणार की नाही याचाही सस्पेन्स कायम। बॅलेटसाठी बुलेट झेलू। मार्कडवाडीमध्ये मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याचा काही ग्रामस्थांचा आग्रह कायम। पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानींची महाराष्ट्राची निरीक्षक म्हणून निवड। 4 तारखेला जाहीर होणार मुख्यमंत्र्यांचं नाव। संभाव्य मंत्र्यांचं अमित शहांनी मागवलं रिपोर्ट कार्ड। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा निर्णय देखील दिल्लीमध्येच होणार असल्याची चर्चा। देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेत्यांची लगबग। मंत्रिपदासाठी चर्चेत असणारे नेते सागर बंगल्यावर। माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन यांची फडणवीसांसोबत चर्चा। आमच्या पक्षात आता भाकरी फिरवण्याची 100% गरज। रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवारांचं नाव निश्चित। 1960 पासून पहिल्यांदाच दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन। शेतकऱ्यांनी छेडलं पुन्हा आंदोलन। संसदेला घेराव घालण्याकरता ट्रॅक्टर आणि बुलडोझर घेऊन निघाली रॅली। पुष्पा 2च्या क्रेजमुळे पीव्हीआर आयनॉक्सची चांदी। ऍडव्हान्स बुकिंगमुळे शेअर्समध्ये 3% वाढ। सिनेमा 5 डिसेंबरला होणार प्रदर्शित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।